नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा द विनर स्टडी सेंटरवरती स्वागत करतो। आपण राष्ट्रीय घडामोडीवरती लेक्चर पाहतोय आणि त्यामधलं आपलं राष्ट्रीय घडामोडीचं हे दुसरं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे टॉपिक्स जे आहेत ते कव्हर करतोय। आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ज्या घडामोडी आवश्यक आहेत त्या सर्व घडामोडी यामध्ये आपण पाहतोय आणि काल आपण या लेक्चरपर्यंत माहिती घेतलेली आहे। कालचा आपला झालेला मुद्दा कोणता आहे? मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण झालं, इथपर्यंत आपण पाहिलं होतं। आता आपल्याला एक सूर्य एक जग एक ग्रीड हा एक विषय चर्चेला आला होता, तो पण पाहायचा आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। भारताच्या पंतप्रधानांनी 22 जुलै 2023 रोजी गोवा या ठिकाणी G20 समूहाची ऊर्जा मंत्र्यांची बैठक होती बघा, तिला संबोधित केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी भारताच्या एक सूर्य एक जग एक ग्रीड म्हणजेच OSOWOG या संकल्पनेवर भर दिला होता, तर त्यामुळे ती चर्चेमध्ये होती बघा। तर हा जो प्रकल्प आहे तो 2018 मध्ये सुरू झालेला आहे बघा। भारताच्या आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा हे इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये हा प्रकल्प सुरू झाला होता बघा। नोव्हेंबर 2021 मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेमध्ये 140 देशांना जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय सौर ग्रीडचं अनावरण यामध्ये करण्यात आलं होतं आणि एक सूर्य एक जग एक ग्रीड हे जगातलं पहिलं असं आंतरराष्ट्रीय जाळं आहे, ज्यामध्ये सौर ऊर्जा ग्रीड आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांशी जोडले जाणार आहेत। सौर ऊर्जा ग्रीड आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकमेकांशी जोडले जाणारे अशा प्रकारचे एक सूर्य एक जग अशा प्रकारची कन्सेप्ट आहे, ती पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे। बाकी हे तुम्ही वाचून घ्या, PDF मध्ये मी देऊन टाकेल ते तुम्हाला। यानंतर आहे बघा भारत मंडपमचं तुम्हाला सांगितलं G20 ची परिषद देखील इथं झाली आणि G20च्या काही दिवसांच्या अगोदरच याचं उद्घाटन करण्यात आलं होतं बघा। 26 जुलैला याचं उद्घाटन झालं। भारत मंडपम हे एक प्रदर्शनासाठीचा ठिकाण आहे, ज्या ठिकाणी परिषदा आयोजित केल्या जातात, राष्ट्रीय स्तरावरच्या बैठकी असतील किंवा आंतरराष्ट्रीय परिषदा असतील ते आयोजित करण्यासाठीचे ठिकाण आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं बघा 26 जुलै 2023 ला नवी दिल्लीला। आणि याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत बघा। याचं नाव भारत मंडपम ठेवलेले, हे नाव कुठून आलं तर भगवान बसवेश्वर मंदिरातील अनुभव मंडप जो आहे त्याच्यावरनं याला भारत मंडपम असं नाव देण्यात आलं। याचा खर्च जो झाला आहे तो 2700 कोटी एवढा झालेला आहे। परिसर 123 एकरचा आहे, आकार शंखाकृती आहे आणि इमारतीची वस्तुशिल्प रचना ही भारतीय परंपरांनी प्रेरित आहे। तर एवढी माहिती तुम्हाला भारत मंडपमच्या बाबत असली पाहिजे। त्याचं उद्घाटन कधी झालं आणि कुठं आहे ह्या दोन गोष्टी, आणि जर जास्त डिटेल्समध्ये गेले तर अनुभव मंडपम याच्यावरून त्याचं नाव घेतलं हे पण माहीत असलं पाहिजे। नंतर अजून एक परिषदांसाठीचं केंद्र जे आहे ते उद्घाटित करण्यात आलं, ते पण दिल्लीलाच आहे, त्याचं नाव यशोभूमी आहे आणि याचं उद्घाटन 17 सप्टेंबरला झालं बघा। त्याचं G20च्या आधी झालं। G20ची परिषद 9 आणि 10 सप्टेंबरला झाली, तर जुलैमध्ये भारत मंडपमचं उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये G20ची परिषद झाली आणि त्याच्यानंतर हे यशोभूमी केंद्र जे आहे हे देखील परिषदांसाठीच आहे। तर याचं उद्घाटन सप्टेंबरला झालं, 17 सप्टेंबरला G20 परिषदेच्या नंतर काही दिवसांनी। तर त्याच्या पहिल्या टप्प्याचंच उद्घाटन झालं, म्हणजे पूर्णतः अजून ते कार्यान्वित झालं नाही। तर याच्यामध्ये बघा याला खर्च लागला 5400 कोटी रुपये। किती खर्च आलाय? 5400 कोटी रुपये। याचा परिसर आहे 219 एकरचा। किती परिसर आहे? 219 एकर। क्षेत्रफळ आहे बघा 9 लाख चौरस मीटरपेक्षा अधिक, 9 लाख चौरस मीटरपेक्षा अधिक आहे। बांधकाम जे आहे ते 2 लाख चौरस मीटर आहे आणि बैठक क्षमता जी आहे ती 11,000 पेक्षा अधिक आहे। बैठक क्षमता किती आहे? 11,000पेक्षा अधिक आहे। आणि पार्किंगची क्षमता, मग ह्या सगळ्या गोष्टी त्याचे वैशिष्ट्य आहेत, तुम्हाला माहीत असलं पाहिजे बरं। नवी दिल्लीच्या ठिकाणी 2 परिषदांसाठीची केंद्र उभारण्यात आली, ते म्हणजे एक म्हणजे भारत मंडपम आणि दुसरं म्हणजे यशोभूमी। इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर असला पाहिजे। आणि त्यानंतर पुढचा मुद्दा जो आपण पाहणार आहोत तो आहे नरेंद्र मोदी यांचा UAE दौरा। नरेंद्र मोदींचा कोणता दौरा? UAEचा दौरा। याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा, त्यांनी युनायटेड अरब अमिरेतचा जो दौरा केला तो जुलै 2023 मध्ये केला आणि या दौऱ्यामध्ये UAEचे जे अध्यक्ष आहेत शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान त्यांनी भेट घेतली आणि या दौऱ्यात जे काही महत्त्वाचे करार झाले किंवा जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण अभ्यासल्या पाहिजे। तर परस्परांच्या चलनामध्ये व्यापार करण्यासाठी करार करण्यात आला बघा, म्हणजे रुपयाचं जे चलन आहे आपलं ते त्यांच्या तिकडे पण चालणार अशा प्रकारचा तो करार आहे। UAEचं दिरहम यांचा वापर त्याच्यामध्ये परस्पर चलनामध्ये केला जाईल। नंतर अजून इतर गोष्टी आहेत तर त्या तुम्ही ज्या आहेत त्या वाचा
किंवा न वाचल्या तरी चालतील, कारण फक्त UAE सोबत रुपयाचा व्यापार जो आहे तो परस्पर चलनामध्ये होईल. जसं की आता डॉलरच्या मध्ये चालायचं तसं ते आता रुपयाचं दिरहमचं देखील काय केलं जाईल, हे केला जाईल, आपण विनिमय केला जाईल. भारत आणि पनामा यांच्या निवडणुकीविषयक सहकार्यावर सामंजस्य करार झाला बघा, भारत आणि पनामा यांचा. तर भारताचा निवडणूक आयोग आणि पनामा देशातील निवडणूक न्यायाधिकरण यांनी 7 जुलै 2023 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तर निवडणूक आयोगानं कोणत्या देशासोबत करार केला किंवा निवडणूक आयोगानं कोणत्या देशासोबत सहकारी करार केलं, तर तो पनामा, एवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला याच्यामध्ये जास्त काही प्रश्न खाली जाणार नाही, पनामा एवढं लक्षात ठेवायचं काम आहे. नंतर बघा जयशंकर यांचा टांझानिया दौरा. तर या दौऱ्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, ते त्रिशूल नावाचं जहाज त्याच्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. आणि दुसरं म्हणजे दार एस सलाम इथं स्वामी विवेकानंदाच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केलं. मी तुम्हाला सांगितलं पुतळे जे आहेत बाहेर देशामध्ये उभारण्यात आलेले, ते पुतळे व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे जो बाहेर अनावरित करण्यात आला, आणि तो कोणत्या देशामध्ये अनावरित करण्यात आला, तर दार एस सलाम या ठिकाणी टांझानियामध्ये तो अनावरित करण्यात आला. बरोबर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, टांझानियाच्या बाबतीमध्ये त्याच्या राष्ट्रपती देखील आपल्या दौऱ्यावरती आल्या होत्या. IIT मद्रासचा देखील विभाग आहे त्या ठिकाणी. पहिल्यांदाच IIT मद्रास भारताच्या बाहेर एखाद्या देशात त्यांचं कॅम्पस स्थापन करते, ते आहे टांझानिया. टांझानियातल्या झांझिबारला ते होणार आहे बघा, ते पण महत्त्वाचं आहे. नंतर बॅस्टिल डे परेड आहे बघा, बॅस्टिल डे परेड देखील तुम्हाला माहीत असली पाहिजे. फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन त्यांनी भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रण दिलं होतं बॅस्टिल डे परेडसाठी, आणि भारताचे पंतप्रधान देखील त्याला उपस्थित राहिले होते. आणि त्यावेळी फ्रान्सनं भारताच्या पंतप्रधानांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. आणि ही बॅस्टिल डे परेड जी आहे ती 14 जुलै 2023ला झालेली आहे. कधी झाली? 14 जुलै 2023ला. मग याच्यामध्ये फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेत भारताचे. तर त्याच्यामध्ये मग मोदींना जे इतर देशांनी पुरस्कार दिले ते पुरस्कारांची यादी इथे आहे. ती यादी पण तुम्ही एकदा नजरेखालून घातली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पण 2023मध्ये बरेचसे पुरस्कार त्यांना आहेत. नंतर UPI जो आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, त्याची लॉन्चिंग करणारा फ्रान्स हा युरोपमधला पहिला देश ठरला आहे. तर तो पण महत्त्वाचा पॉईंट आहे, तोही नोट करून घ्या. UPI बद्दलच्या इतर माहितीमध्ये बघा, सिंगापूरचं पे नाव बरोबर UPIचा करार झालेला आहे. नंतर नेपाळ आणि भूतानच्या बरोबर देखील UPIद्वारे पेमेंट केलं जाते. असे बरेचसे देश आहेत ज्यांच्याबरोबर आता आपण UPIचा करार झालेला आहे आणि UPIचं पेमेंट तिथे चालू आहे. बॅस्टिल डे परेडमध्ये बघा भारतीय जवानांचं पथक देखील तिथं गेलं होतं त्या परेडसाठी. तर त्याच्यामध्ये भारताच्या तिन्ही सेना दलांच्या तुकड्या गेल्या होत्या, आणि त्याच्यात 241 सदस्यांचं ते पथक होतं. किती लोक गेले? 241. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वैमानिक होते बघा, सुशील शिंदे, ते होते या परेडच्या याच्यामध्ये. तर ते सुशील शिंदे माहीत असले पाहिजे, सुशील शिंदे पण होते त्याला. आणि कॅप्टन अमन जगताप यांनी लष्कराच्या तुकडीचं प्रतिनिधित्व केलंय. भारतीय नौदलाच्या तुकडीचं प्रतिनिधित्व देखील कमांडर व्रत बघेल यांनी केलं. तर स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी यांनी हवाई दलाच्या तुकडीचं नेतृत्व केले. आता इथं तुम्हाला सिंधू रेड्डीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, त्याच्यानंतर बघा, सारे जहां से अच्छा या गाण्यावर च्या तालावर ही परेड करण्यात आली भारतीय सैनिकांद्वारे फ्रान्समध्ये बॅस्टिल डेच्या निमित्तानं. मॅटर खूप आहे मोठं, पण आपल्याला त्याला एकदम शॉर्ट करायचं, परीक्षेच्या दृष्टीने टू द पॉईंट वरती आपल्याला जायचं आहे की आपल्याला कोणता पॉईंट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरू शकतो. नाहीतर म्हणाल सर सगळं डिस्क्राईब करून सांगा, तर सगळं नाही सांगणार मी फक्त तुम्हाला मेन पॉईंट्स जे आहेत त्यातले तेवढेच सांगणार आहे. बॅस्टिल डे जो आहे तो 14 जुलै 1789ची घटना आहे बघा. फ्रेंच राज्य क्रांतीच्या दरम्यान बॅस्टिल तुरुंगावरती हल्ला झाला होता, आणि त्याचा वर्धापन दिन म्हणून 14 जुलैला बॅस्टिल डे जो आहे तो साजरा केला जातो. आणि भारताचे पंतप्रधान तिथं आता यावर्षी प्रमुख पाहुणे होते, एवढं माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा, हे क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू त्यांची यावर्षी 125वी जयंती. मग हे अल्लुरी सीताराम राजू कोण होते हे पण तुम्ही अभ्यासलं पाहिजे. तर 125वी जयंती जी आहे त्याचा सोहळा जो झाला त्याला राष्ट्रपती उपस्थित राहिला, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आणि हा सोहळा कुठं झाला? हैदराबादला झाला. मग हे जे अल्लुरी सीताराम राजू आहेत यांच्याबद्दल आपल्याला इतिहासमध्ये बरीचशी माहिती आहे, आणि इकडे आपण अभ्यासलं पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिलेली आहे.
14 जुलै 1897ला त्यांचा जन्म झाला होता बघा, आंध्र प्रदेशामधल्या विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये पांडुरंगी गावामध्ये. त्यांनी आदिवासींना एकत्रित करून 1922 साली रामपा क्षेत्रामध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड केलं, ज्याला रामपा उठाव म्हणून ओळखलं जातं. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड केलं होतं, त्याला रामपा उठाव म्हटलं जातं. आणि 7 मे 1924 मध्ये किरब्बू या ठिकाणी ब्रिटिश आणि आदिवासी यांच्यामध्ये झालेल्या भीषण युद्धात सीताराम राजू यांना हौतात्म्य आलेलं आहे. तर त्यांची 125वी जयंती होती. नंतर बघा, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया रिझलिंग रेग्युलेशन 2023. याच्यामध्ये काय काय आपल्याला प्रश्न कुठे येऊ शकतो आपण पाहूया. अथॉरिटी ऑफ इंडियानं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया रिपीलिंग रेग्युलेशन्स 2023 जारी करून नियामक क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. कशाचं? नियामक क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशानं महत्त्वाचं पाऊल टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं उचललेलं आहे. 10 डिसेंबर 2001 पासून लागू असलेलं डायल अप लीज लाईन इंटरनेट ॲक्सेस सर्व्हिसच्या सेवेच्या गुणवत्तेबाबतचे जुने नियमन 2021 रद्द करण्याचा या नियमाचा उद्देश आहे. तर मग ते कधीचं रद्द करते असं विचारेल बघा आपल्याला प्रश्नामध्ये. मग हे 2001चं रद्द करते, एवढं माहीत असलं पाहिजे. नंतर डायल अप आणि लीज लाईन इंटरनेट ॲक्सेस म्हणजे काय, मग बाकीच्या गोष्टी आहेत त्या, ह्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट पण तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही वाचून घेतल्या तर बऱ्या राहतील. आणि संस्थेच्या बाबतचा तर मुद्दा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतोय, संस्था चांगल्या पाठ असल्या पाहिजे, संस्थेची बेसिक माहिती विचारतात. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया याचा कायदा आहे बघा 1997चा आणि स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1997ला. कायदा पण 1997चा, स्थापना पण 1997ची. कार्य काय आहेत? दूरसंचार सेवांचं नियमन करणं, त्याच्यामध्ये दूरसंचार सेवांचे दर निश्चित करणं, सुधारणं समाविष्ट आहेत. आणि जे पूर्वी केंद्र सरकारकडे होते, धोरणात्मक बाबी आणि परवाना विषयांवर सरकारला सल्ला देणं आणि ट्रायच्या शिफारशी केंद्र सरकारला बंधनकारक नाहीत, एवढे मुद्दे या ठिकाणी ट्रायच्या बाबतीमध्ये आहेत. तर ट्रायचं ते रेग्युलेटिंग जे आहे, रेग्युलेशन जे आहे 2023चे, ते पण पाहून घ्या आणि ट्रायबद्दलची माहिती. चला पुढे जर आपण आलो तर या ठिकाणी बघा, पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 26वी बैठक ती अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती 28 ऑगस्ट 2023ला आणि गांधीनगरला झाली ती, गुजरातमधल्या गांधीनगरला. आणि यावेळी अमित शहा यांनी बघा एक वेब पोर्टल सुरू केलं. तर हे वेब पोर्टल जे आहे ते राज्यसेवेसाठी महत्त्वाचं आहे बघा. ते असं ॲज इट इज विचारतात. तर ते ISCS eresource.gov.in हे वेब पोर्टल पूर्णतः लक्षात ठेवा. नंतर पुढे बघा, डिजिटल आरोग्यविषयक जागतिक पुढाकाराचा शुभारंभ. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थचा शुभारंभ 19 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आला. गुजरातच्या गांधीनगर इथे झालेल्या G20 देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत हा आरंभ झाला. आता ही बैठक वगैरे काही एवढं लक्षात ठेवू नका, फक्त लक्षात ठेवा ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ जे आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा एक उपक्रम आहे, त्याचा शुभारंभ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते 19 ऑगस्ट 2023ला झाला. बस एवढंच लक्षात ठेवायचं. जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम, शुभारंभ मनसुख मांडवीय यांनी केला. उपक्रम आहे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ. चला हे बघा, इथं अजून एक मुद्दा आहे बघा. सर्वोच्च न्यायालयानं महिलांविषयीची आकडेवारी हे जे आहे शब्दावली ती जाहीर केली होती. तर याच्यामध्ये काही शब्द आहेत. मग आता आपल्याला जर परीक्षेच्या दृष्टीने आपण बघितलं तर ह्यातले शब्द आणि त्याचा अर्थ किंवा त्याच्या जागेवर कोणता नवा शब्द घेतला असं विचारलं जाऊ शकतं. मग तुम्ही त्या पद्धतीनं ते शब्द जे आहेत ते एकदा वाचून घ्या. प्रत्येक शब्दाला त्याला पर्यायी शब्द दिला आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने. त्यांनी सांगितलं की हे महिलांच्या बाबत थोडे अपमानजनक शब्द आहेत, मग आम्ही हे बदलतो आणि दुसरे शब्द देतो. तर ही यादी दिली आहे बघा शब्दामध्ये. तर ती तुम्ही बघून घेतली तर बरं राहील, कारण याच्यामध्ये कोणत्याही शब्दाचा पर्याय विचारला जाऊ शकतो की यापैकी कोणता शब्द आहे ज्याला बदल केला सर्वोच्च न्यायालयानं. एक यादी नवी दिली होती त्याच्यानुसार, तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्या दृष्टीनं तुम्ही शब्दांचे जे बदल केलेले शब्द आहेत ते बघून घ्या. आणि याच्यासाठी बघा समिती होती बघा एक, तर त्या समितीचे अध्यक्ष पाठ करून ठेवा. न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य या त्याच्या अध्यक्ष होत्या. त्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत बघा.
मौसमी भट्टाचार्य आणि सदस्यांमध्ये प्रभा श्रीदेवन, गीता मित्तल आणि झुमा सेन या त्याच्या सदस्य होत्या. जेंडर स्टिरियोटाईप कॉम्बॅट हँडबुकसाठीची ही समिती आहे, तर ते देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि जेंडर स्टिरियोटाईप कॉम्बॅट हँडबुकमध्ये काय आहे तर मग ते महिलांच्या बद्दलचे जे काही शब्द वापरले जात होते सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याच्यात जे काही अपमानकारक असे वाटणारे शब्द होते ते सगळे काय करण्यात आले, वगळण्यात आले आणि त्याच्या जागी नवीन शब्द त्या ठिकाणी आणण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा न्यायालयाच्या प्रोसिजिंगसाठी. तर जसं आपण शब्दामध्ये बघितलं, ॲडल्ट्रेससाठी वुमन हू हॅज एंगेज इन सेक्शुअल रिलेशन्स आउटसाइड ऑफ मॅरेज अशा प्रकारचा शब्दप्रयोग तिथं केला गेला आहे नवीन. अफेअर या शब्दप्रयोगासाठी विवाहबाह्य संबंध असा शब्दप्रयोग केला गेला आहे. प्रॉस्टिट्यूट अँड हुकर याच्यासाठीचा जो शब्दप्रयोग नवीन आला तो सेक्स वर्कर असा आलेला आहे. अजून काही शब्द आहेत. अनवेड मदर याच्यासाठी आई असा शब्द आलेला आहे. तर असे बरेचसे शब्द आहेत. चाइल्ड प्रोस्टिट्यूट आहे, तस्करी झालेलं मूल असा नवीन शब्द तिथे गेला आहे. बास्टर्ड आता ही शिवी म्हणून वापरला जाणारा शब्द आहे, तर याला असं मूल ज्या आई वडिलांनी लग्न केलेलं नाही असा त्याला पर्यायी शब्द त्याच्यामध्ये त्यांनी घेतला आहे. तर हे बरेच काही शब्द आहेत, ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या, कारण आपल्याला करंटच्या बेसवरती प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये. यानंतर बघा 77वा स्वातंत्र्य दिन आहे भारताचा. या स्वातंत्र्य दिनाच्या बद्दल असं आहे, 15 ऑगस्ट 2023ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर लाल किल्ल्यावर सलग 10व्यांदा, कितव्यांदा, सलग 10व्यांदा भारताचा तिरंगा फडकवणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरलेत नरेंद्र मोदी या स्वातंत्र्य दिनाला. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी शहरी गरिबांना घर बांधण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची एक योजना जी आहे ती सुरू करण्याची घोषणा याच दिवशी लाल किल्ल्यावरनं केली. नंतर PM विश्वकर्मा आणि लखपती दिदी या 2 योजनांची घोषणा देखील इथूनच करण्यात आली. म्हणजे एकूण 3 योजना त्या ठिकाणावरून घोषित केल्या पंतप्रधानांनी. आणि PM विश्वकर्मा योजना आता सुरू पण झालेली आहे. तर हिचा उद्देश काय आहे, पारंपरिक कारागीर हस्तकलाकार जे असतील, जे हातानं साधनं वापरून काम करतात त्यांना मदत करण्यासाठीची ही योजना आहे. हिची घोषणा 15 ऑगस्ट 2023ला झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि सुरुवात झाली 17 सप्टेंबर 2023ला. त्या दिवशी विश्वकर्मा जयंती असते. 17 सप्टेंबर 2023ला कोणाची जयंती असते, विश्वकर्मा जयंती असते, त्या दिवशी याची सुरुवात झाली. लखपती दिदी योजना जी आहे हिची घोषणा 15 ऑगस्ट 2023ला झाली आहे आणि हिचं उद्दिष्ट असं आहे, भारतातील 2 कोटी लखपती दिदी निर्माण करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे लखपती दिदी योजनेचं. वैशिष्ट्यामध्ये तुम्ही गेलात तर वैशिष्ट्यामध्ये बघा, या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे लखपती दिदी योजनेमध्ये आणि त्या वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकतील त्या कौशल्यामुळं. त्याचबरोबर महिला बचत गटांना शेतीसाठी ड्रोन देण्यात येणार आहेत. तर आता हे ड्रोन जे देण्यात येणार आहेत याला मान्यता पण दिलेली आहे नुकतीच. पुन्हा ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं हा त्याचा उद्देश आहे. 15,000 महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण पण याच्या अंतर्गत दिलं जाईल आणि अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीड नियंत्रण सक्षम करून ड्रोनमध्ये शेतीत क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. तर ड्रोन देखील दिलं जाणार आहे याच्यामध्ये लखपती दिदी योजनेमध्ये. चला पुढचा मुद्दा बघा, अविश्वास प्रस्तावाचा आहे. नरेंद्र मोदी सरकारवरती दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. तर याच्यामधले काय काय पॉईंट्स आहेत जे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील तेवढे आपण बघूया. ऑगस्ट 2023मध्ये हा प्रस्ताव आला, महिना लक्षात ठेवा. मांडणारे व्यक्ती आहेत बघा, गौरव गोगोई हे काँग्रेसचे सदस्य आहेत, त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि त्याच्यावरती 10 ऑगस्टला मतदान देखील झालं, मात्र तो प्रस्ताव पारित झाला नाही. आणि हा देशातला आत्तापर्यंतचा सरकारविरुद्धचा 28वा अविश्वास प्रस्ताव आहे आत्तापर्यंतचा स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा आणि नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातला दुसरा आहे. परत अजून काय आहे, याच्या आधी 2018मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये केसिनेनी श्रीनिवासन यांनी अविश्वास ठराव मांडला होता, जो आता 2023मध्ये पुन्हा एकदा गौरव द्विवेदी या सदस्यांनी मांडलेला आहे. मग अविश्वास प्रस्ताव जो आहे, अविश्वासाचा प्रस्ताव हा राज्यशास्त्रामध्ये आपल्याला दिलेला आहे. ज्यावेळेस एखादं सरकार काम करत असतं आणि त्याच्यावरती जर लोकसभेमध्ये आणि संसदीय परंपरा यामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो महत्त्वाचा आहे बघा. मग तो प्रस्ताव कुठं मांडला जातो, कसा मांडला जातो, हे सगळी गोष्टी तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये येतात, त्या पाठ करा.
कारण अविश्वास प्रस्ताव यावर्षी आला होता, मग त्याच्याशी संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घेणार आहात. आतापर्यंतचा सर्वाधिक अविश्वास प्रस्ताव जो आहे तो इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात मांडण्यात आला होता बघा, एकूण 15 वेळा. आणि 12 जुलै 1979 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे पहिल्यांदाच मोरारजी देसाई यांचं सरकार सुद्धा पडलं होतं. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हिस्टरीच्या डाटामध्ये जर गेलो आपण अविश्वास प्रस्तावाच्या तर त्याच्यामधले आहेत. आणि नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये 2दा 18 आणि 23 एवढं लक्षात ठेवा. दोन्ही सदस्यांची नावं लक्षात ठेवा कोणी म्हणला तर, आणि बाकी राज्यशास्त्रातली बेसिक माहिती कव्हर करून घ्या. यानंतरचा पॉईंट आहे बघा, CBI अकादमी इंटरपोल ग्लोबल अकॅडमी नेटवर्कची 10वी काय बनलेली आहे, सदस्य बनलेली आहे. आता ही CBI अकादमी जी आहे ती 8 ऑगस्ट 2023ला इंटरपोल ग्लोबल अकॅडमी नेटवर्कची 10वी सदस्य बनलेली आहे. मग इंटरपोल ग्लोबल अकॅडमी नेटवर्क म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीचं प्रशिक्षण वाढवण्यासाठी इंटरपोलनं हा 2019 मध्ये सुरू केलेला उपक्रम आहे. तर त्याच्यामध्ये CBI आपली किती सदस्य बनली, 10वी सदस्य बनली आहे. मग CBI अकादमीबद्दलही माहिती लक्षात घ्या. CBI अकादमी भारतातली प्रमुख तपास संस्था असलेल्या CBIची काय आहे, प्रशिक्षण संस्था आहे. 1996 मध्ये स्थापन झालेली ही अकादमी उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद या ठिकाणी आहे. हा मुद्दा पण तिच्याबाबत लक्षात असला पाहिजे, कारण बेसिक GK मध्ये जर घेतलं तर तिकडनं विचारतील. आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा जर बघितला तुम्ही CBIचा तर स्थापना 1963ची, घोषवाक्य उद्यमिता, निष्पक्षता आणि सत्यनिष्ठा असं आहे. मुख्यालय नवी दिल्लीला असून सध्या संचालक प्रवीण सूद आहेत. आणि पालक विभाग कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग त्याचा पालक विभाग आहे, म्हणजे नोडल विभाग आहे. बरोबर. याच्यानंतर हे OIML प्रमाणपत्र चर्चेला होतं बघा. OIML प्रमाणपत्र तो जारी करणारा भारत 13वा देश ठरलाय. तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजीचं प्रमाणपत्र असतं बघा OIML प्रमाणपत्र. तर त्याच्यामध्ये भारताचा समावेश झाला. भारत आता 13वा देश बनलेला आहे. याच्यामुळे देशांतर्गत उत्पादकांना भारतामध्ये त्यांचं वजन मोजण्याचं उपकरण तपासता येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करता येणार आहे. तर हा त्याचा फायदा देखील आपल्यासाठीचा आहे आणि भारत त्याच्यातला 13वा देश बनलाय. तर OIMLचा फुल फॉर्म तुम्हाला विचारतील. त्याच्यानंतर OIMLचा 13वा सदस्य बनलाय कोण असं विचारतील, किंवा OIMLचा भारत कितवा सदस्य बनला असंही विचारलं जाऊ शकतं. तर तीनही मुद्द्यामध्ये तुमचं फोकस असलं पाहिजे. मग याच्यामध्ये OIML प्रमाणपत्र देऊ शकणारे देश आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, चीन, चेक प्रजासत्ताक, जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स, युनायटेड किंगडम, जपान, नेदरलँड, स्वीडन आणि स्लोवाकिया एवढे देश आहेत. हे सगळ्या देशांचं जे आहे ते OIML प्रमाणपत्र देण्याचे अधिकार त्यांना आहेत. तर तिथे पण तुम्हाला जर जास्त डीपमध्ये क्वेश्चन गेला तर गटाबाहेरचा देश ओळखा असा प्रश्न येऊ शकतो. OIML जे आहे त्याला फुल फॉर्ममध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी म्हणतात. ही एक आंतरसरकारी संस्था असून 1955ला तिची स्थापना झालेली आहे. तर मुख्यालय जे आहे ते फ्रान्समधल्या पॅरिस या ठिकाणी आहे. सदस्य देश आहेत बघा 63 आणि संबंधित सदस्य आहेत 64 आणि भारत सदस्य बनलेला 1956 साली. एवढे मुद्दे तुम्हाला OIMLच्या बाबतीमध्ये माहीत असले पाहिजे. अजून एक पुतळ्याचं उद्घाटन आहे बघा. आदि शंकराचार्य यांचा 108 फूट उंचीचा पुतळा जो आहे तो मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यामध्ये मांधाता पर्वत ओंकारेश्वर या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्याचं वजन जे आहे ते 100 टनाचं आहे. वजन 100 टन आणि उंची 108 फूट आहे. तसंच पुतळ्याचे चित्रकार वासुदेव कामत आणि शिल्पकार सोलापूरचे भगवान रामपुरे आहेत. हे दोघं पण लक्षात ठेवा कारण महाराष्ट्रातला व्यक्ती आहे एक. आणि या मूर्तीला एकात्मता मूर्ती किंवा स्टॅच्यू ऑफ वननेस असं नाव देण्यात आलंय. मग मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा अमेरिकेमध्ये उभारण्यात आला तर त्यांच्या पुतळ्याला कोणतं नाव देण्यात आलं ते तुम्ही नक्की सांगायचं आहे. कारण काय माहिती आहे पुतळ्याच्या नावावरनं देखील प्रश्न विचारले जातात. मग आपण त्या पद्धतीनं लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर बघा नटराजाची मूर्ती. आता ही नटराजाची मूर्ती जी आहे ते भारत मंडपमचा मुद्दा सांगितला मी तुम्हाला. दिल्लीला ते प्रदर्शन केंद्र आहे आणि त्या ठिकाणी ही मूर्ती G20 परिषदेच्या वेळेस उभारण्यात आली होती बघा, त्यामुळे चर्चेमध्ये होती. तर याची उंची होती बघा 27 फूट आणि 18 टन वजन होतं. 8 धातूंपासून ही उंची बनवण्यात आलेली जगातली सर्वात उंच नटराजाची मूर्ती होती. बरोबर.
जगातली सर्वात उंच नटराजाची मूर्ती होती आणि तामिळनाडूतील शिल्पकार राधाकृष्णन यांनी ती तयार केली होती. G21 प्रतिनिधींना भगवद्गीतेबाबत माहिती देण्यासाठी गीता ॲप देखील त्यावेळी सुरू करण्यात आलं होतं. कधी? G20 परिषदेच्या वेळेस. एवढे मुद्दे तुम्हाला इथं या बाबतीमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर बघा समुद्रयान मिशन आहे. कोणतं मिशन आहे? समुद्रयान मिशन. आता हे समुद्रयान मिशन जे आहे ते भारत पाठवणारे समुद्राच्या तळामध्ये शोध घेण्यासाठी 6000 मीटर खोल आपली एक नौका जाणार आहे. त्याच्यामध्ये 3 भारतीय नागरिक असतील, भारतीय शास्त्रज्ञ म्हणू आपण त्यांना. ते खाली जाऊन समुद्राच्या तळाला खनिज संपत्ती वगैरे इतर गोष्टीचा शोध घेणार आहेत. त्याच्यासाठीचं हे आपलं मिशन आहे. तर याच्यासाठी एक पाणबुडी निर्माण करण्यात आली आहे बघा, मत्स्य 6000 नावाची पाणबुडी. तर हे पाणबुडीवरती प्रश्न येईल तुम्हाला. मत्स्य 6000, आता हे 6000 म्हणजे 6000 मीटर खाली जाणार आहे आणि नाव मत्स्य मासा आहे की नाही, माशावरनं नाव दिलं मत्स्य आणि तिचं टार्गेट आहे 6000 मीटरचं, म्हणून मत्स्य 6000. हिचा खर्च आहे बघा 4077 कोटी रुपये या मोहिमेचा. कोणत्या मोहिमेचा? समुद्रयान मोहिमेचा. आणि मत्स्य 6000 जे आहे ते तुम्हाला सांगितलं 6000 मीटर खोल जाणार आहे. तिला 350 कोटी रुपये खर्च आलाय. बाकीच्या गोष्टी जाऊ द्या. भारताच्या महत्त्वाच्या मोहिमा तुम्ही जर बघितल्या तर चंद्रयान एक आहे. तिचा चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आपण ते प्रक्षेपित केले, ते सक्सेसही झाले. आदित्य L1 सुद्धा प्रक्षेपित केले, सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच आहे. मंगळयान आपण मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित केले आणि समुद्रयान समुद्र तळाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित केलं जाणार आहे, म्हणजे पाठवलं जाणार आहे. प्रक्षेपित म्हणजे पाठवलं जाणार आहे. अशा प्रकारच्या आपल्या काही प्रमुख मोहिमा आहेत. नंतर बघा भारताचा उल्लेख इंडियाऐवजी भारत हा एक मुद्दा गाजला होता की भारताचा उल्लेख भारत करायचा का इंडिया करायचा, कारण इंडिया आपण आतापर्यंत करत आलोत आणि भारत देखील आपल्या राज्यघटनेमध्ये आहे, मग काय उल्लेख करायचा असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. तर त्याच्यावर तो मुद्दा होता, ते देखील तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं. G20 परिषदेच्या वेळी पहिल्यांदा भारताचं नाव इंडियाऐवजी भारत असं वापरण्यात आलं होतं. मग त्याच्यावरती काही घटनेमध्ये तरतुदी आहेत त्या पाहून घेणं तुमचं काम आहे, त्या वाचणं देखील गरजेचं आहे, कारण प्रश्न अपेक्षित आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यशास्त्र विभागामधून त्याच्यावरती प्रश्न. चला पुढच्या मुद्द्याकडे आपण येतोय. RK षण्मुख चेट्टी यांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण झाले. आता हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते बघा, तर त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते तामिळनाडूतल्या कोयंबतूरला झालं. कुठं झालं? कोइंबतूरला त्याच्या पुतळ्याचं अनावरण झालं बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हैदराबादला उभारण्यात आला. RK षण्मुख चेट्टींचा पुतळा कोइंबतूरला तामिळनाडूमध्ये. याच्यानंतर त्यांच्याबद्दल काही माहिती आहे बघा. त्यांचं पूर्ण नाव आहे बघा रामस्वामी कंडस्वामी षण्मुखम चेट्टी. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते. ब्रिटिश साम्राज्यानं त्यांना सर हा दर्जा दिला होता. कोणता दर्जा दिला होता? सर हा दर्जा दिला होता. 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प त्यांनी मांडला होता. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य नसताना त्यांना गांधीजीच्या आग्रहावरून अर्थमंत्री करण्यात आलं होतं. ते काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस सदस्य नव्हते त्यावेळेस. आणि ते अण्णामलाई या विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. अण्णामलाई विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा ते होते. आणि साऊथ इंडियन मिल्स असोसिएशन या संस्थेच्या उभारणीमागे षण्मुख चेट्टी यांची प्रेरणा होती. तर इत्यादी गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आहेत. त्यांचा पुतळा कुठं उभारण्यात आला ते लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्यामधल्या ठिकाणी. नंतर NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. हा एक मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. NCERT म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली किंवा देण्यात आलेला आहे. तर विद्यापीठाबद्दलची संज्ञा वगैरे माहीत असल्या पाहिजे. विद्यापीठाचे प्रमुख प्रकार असतात 4: राज्य विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ. तर याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. मग अभिमत विद्यापीठ काय असतं? तर सर्वसामान्यपणे काही विद्यापीठं कायदा करून नंतर स्थापन केली जातात. काही विद्यापीठांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून दर्जा देण्यात येतो, त्यालाच अभिमत विद्यापीठ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मग बाकीचे विद्यापीठाची काही उदाहरणं आहेत. तर ते अभिमत विद्यापीठ तसं असतं. आणि अभिमत विद्यापीठाचा दर्जाचा फायदा जो असतो तो देखील इथं दिलेला आहे. ते सगळ्या गोष्टी बेसिक आहेत, ते व्यवस्थित वाचून घ्या. आणि NCERTची माहिती लक्षात ठेवा. 1961ला स्थापना आहे. मुख्यालय दिल्लीला आहे. घोषवाक्य विद्या अमृत श्नुते. संस्थापक आहेत भारत सरकार आणि प्रमुख आहेत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत. एवढ्या गोष्टी तुम्हाला कशाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत?
NCERTच्या बाबतीमध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. नंतर हे पहिला बैसाख सण आहे बघा, याला बांगला दिवस असं घोषित करण्यात आले पश्चिम बंगाल सरकारकडून. तर हाही पहिला बैसाख बंगालचा सण आहे, हे लक्षात ठेवा. नंतर बांगलादेशामध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आले. तर 1971ला ज्यावेळेस भारतानं बांगलादेश निर्मितीसाठी जे पाकिस्तानसोबतचं युद्ध झालं होतं त्याच्यात भाग घेतला होता पाकिस्तानच्या विरोधामध्ये. आणि या ठिकाणी बघा त्याचं स्मरण म्हणून बांगलादेशमध्ये भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलं जाणार आहे. तर इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो, इटलीमध्ये देखील एक स्मारक उभारण्यात आलं आहे की नाही, काल आपण बघितलं जागतिक घडामोडीमध्ये, तसंच इथं पण आहे. तर हे भारतीय सैनिकांचा विशेष सन्मान करणारं बांगलादेशातलं पहिलं स्मारक ठरणार आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. चला नंतर पुढे बघा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक न्यायाधिकरणाची स्थापना झालेली आहे. तर केंद्र सरकारनं 23 ऑक्टोबर 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक न्यायाधिकरण त्याची स्थापना केली. कारण काय होतं, जम्मू काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टी नावाचं एक संघटना होती, ती बेकायदेशीर ठरली, दहशतवादी संघटना होती. मग त्याच्यामुळं हा जो न्यायाधिकरणाचा खटाटोप करावा लागला तो त्या संघटनेवरच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. संघटना जी होती ती JKDFP या नावानं शॉर्टकटमध्ये ओळखली जात होती. 5 ऑक्टोबर 2023ला तिला याच कायद्यानं बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा 1967 त्याच्या कलम 3(1) अनुसार बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर कायदा विचारला जातो, कायदा लक्षात ठेवा 1967चा आहे. नंतर बघा, भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान नौकासेवा सुरू झाली. मग याच्यामध्ये काय पॉईंट लक्षात ठेवायचे, तर जे नौकासेवा सुरू झाली त्याचे 2 ठिकाणे लक्षात ठेवा, कुठून कुठपर्यंत. आता गंगाविलासचं सांगितलं तुम्हाला वाराणसी ते दिब्रुगड, तसं याचंही बघा तामिळनाडूमधलं नागापट्टिनम आणि श्रीलंकेतलं कनकेसंथुराई या दरम्यान ही नौकासेवा सुरू करण्यात आली. आणि याच्या अगोदर 1982 पासून ही सेवा जी आहे ती बंद पडली होती. भारत आणि श्रीलंकेदरम्यानची सेवा ती आता सुरू झालेली आहे. नागापट्टिनम आणि कानकेसंथुराईचं जे अंतर आहे ते आहे 60 नॉटिकल मैल, म्हणजेच 110 किलोमीटर एवढं ते अंतर आहे. तर कोणत्या देशाबरोबर आपली सागरी फेरी सेवा सुरू झाली हाही विचारलं जाईल, तर त्या दृष्टीने ते लक्षात ठेवा. चला यानंतर बघा, पंजाबमध्ये देशातला सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ जो आहे तो उभारण्यात आला आहे. तर हा जो फोटोमध्ये दिसतो तो स्तंभ आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, अटारी बॉर्डरजवळ हा उभारण्यात आला आहे. याची 418 फूट एवढी उंची आहे आणि 80 फूट एवढा तो रुंद आहे. तसंच 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद 418 फूट उंचीचा हा स्तंभ आहे आणि त्याच्यावरती 120 फूट लांब आणि 80 फूट रुंदीचा 90 किलो वजनाचा तिरंगा जो आहे तो फडकतोय. तर तो पण माहीत असला पाहिजे. 3.5 कोटी रुपये खर्च त्याला आलाय आणि हा ध्वज जो आहे तो नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरित करण्यात आलेला आहे. कुठं, पंजाबमधल्या अटारी बॉर्डर या ठिकाणी. तर हे पण पॉईंट कव्हर करून घ्या. नंतर पुढचा पॉईंट काय येणार आहे आपल्याला, समलिंगी विवाह बेकायदेशीर आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. तर त्याची तारीख आणि खंडपीठ जे आहे ते दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 17 ऑक्टोबर 2023ला न्यायालयानं निकाल दिला आणि याचं खंडपीठ जे होतं बघा, खंडपीठाचे प्रमुख होते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि सदस्यांमध्ये संजय किशन कौल, S रवींद्र भट, हिमा कोहली आणि PS नरसिंह यांचा समावेश होता. तर खंडपीठाचे अध्यक्ष आणि सदस्य आणि तारीख 17 ऑक्टोबर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा या बाबतीमध्ये. बाकी निकालातील महत्त्वाचे मुद्दे काय आपल्याला, जगामध्ये समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश देखील काही महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधले नेदरलँड जो आहे तो जगातला पहिला देश आहे आणि अशा प्रकारे एकूण 34 देश जे आहेत ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. समलिंगी विवाहाच्या बाबतचे मुद्दे अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. चला, तर यांचं म्हणणं असं होतं की बाबा स्त्री आणि पुरुष हा जो शब्द आहे याच्यामध्ये विवाह कायद्यामध्ये, त्याच्या जागी जोडीदार शब्द टाका असं त्यांचं म्हणणं होतं. तर ते शब्दावरती भर देऊन प्रश्न विचारला तर फरक लक्षात ठेवा.
नंतर 5G सुरू केल्यापासून स्पीड टेस्टमध्ये सुधारणा झाली आहे बघा भारताच्या 3.59 पटीने ती वाढलेली आहे, एवढा एक मुद्दा आहे. नंतर मेरा युवा भारत हा एक उपक्रम आहे. ही संस्था जी आहे ती बघून घ्या. हिचा कार्यारंभ झाला बघा 31 ऑक्टोबर 2023ला सरदार पटेलांच्या जयंतीच्या दिवशी, बरोबर. उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांनी दिल्लीच्या कर्तव्यपथ इथून उद्घाटन केलं आणि याचं पालक मंत्रालय असणार आहे, म्हणजे नोडल मंत्रालय केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालय असणार आहे. उद्दिष्ट आहे देशातील तरुणांच्या नेतृत्व क्षमतांचा आणि कौशल्यांचा विकास करणं. हे उद्दिष्ट मेरा युवा भारत या संस्थेचं आहे. तर त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे पॉईंट म्हणजे याची स्थापना, उद्घाटक आणि पालक मंत्रालय, उद्दिष्ट, हे सगळे मुद्दे तुम्ही कव्हर करायचे आहेत. नंतर बघा मेरा युवा भारत संस्थेसाठी, मेरा युवा भारत संस्था ही आहे तर ही कोणासाठी आहे, तर ही संस्था 15 ते 29 वयोगटातील तरुणांसाठी आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम घटकांच्या बाबतीमध्ये लाभार्थी 10 ते 19 वर्ष वयोगटामधील असतील. किती वर्ष वयोगटातील असतील? 10 ते 19 वयोगटातील ते असतील. तसंच या संस्थेचा फायदा काय, तर तरुणांना विकासाच्या विविध संधीची एकत्रित माहिती देणं, त्याचबरोबर शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ही संस्था माध्यम असेल आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती याच्यामध्ये मिळू शकणार आहे. कौशल्य विकासाच्या कार्यक्रमामध्ये देखील तरुणांना सहभागी यामुळे होता येणार आहे. अशा प्रकारची ही मेरा भारत विकसित भारत जे आहे ती संस्था असणार आहे, युवा भारत संस्था. चला आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.